गेल्या अनेक वर्षापासून सोलापूर शहरामध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये प्रचंड मोठे योगदान देणारे आनंदश्री प्रतिष्ठान असून या प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉक्टर माधवी रायते आणि वासुदेव रायते हे सातत्याने सोलापूरकरांसाठी फार मोठे योगदान देण्याचा प्रयत्न करत असतात। समाजाने मला काय दिलं यापेक्षा मी समाजाला काय देऊ शकतो हीच विचारधारा घेऊन सोलापूरकरांना आपण काय देऊ शकतो हे सातत्याने आपल्या वेगवेगळ्या उपक्रमातून हे रायते दाम्पत्य अखंडपणे देत आलेलं आहे। त्याचाच एक भाग म्हणून विजापूर रोड परिसरातील आजचा हा नेत्रदीपक आणि नयनरम्य कार्यक्रम विजापूर रोड परिसरातील आनंद श्री प्रतिष्ठान यांच्याकडून सकाळी 10 ते 11:30 या वेळेमध्ये सोलापूरकरांना आध्यात्मिक मेजवानी म्हणजेच अभंगवाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी प्राजक्ता देशपांडे, वैशाली देशपांडे, माहुली जोशी, देवर्षी दंडवते यांनी अतिशय रसाळ अशा प्रकारचं गायन केलं। आषाढी एकादशीचे औचित्य साधून कार्यक्रम संपूर्ण भरलेल्या सभागृहामध्ये रंगतदार झाला। रुक्मिणी दंडवते, डॉक्टर सरिता कोठाडिया, डॉक्टर वीणा पवार, जुळे सोलापूरचे पदाधिकारी गिरीश दोनाखे, श्रीकांत कुलकर्णी तसेच संगीत क्षेत्रातील नावाजलेल्या शिवरंजनी परिवारातील माधव देशपांडे, उन्मेष शहाणे, समीर रणदिवे असे अनेक संगीतप्रेमी आणि रायते यांच्या आनंदश्री परिवारातील असंख्य संगीतप्रेमी आणि श्रोते उपस्थित होते। या बहुसंख्य रसिक स्त्रोत यांच्या उपस्थितीत रामकृष्ण हरी या गजराने सुरू झालेला कार्यक्रम उत्तरोत्तर प्रचंड रंगतदार भैरवीने समारोपात विलीन झाला। विभावरी रणदिवे यांनी आपल्या वाणीतून निरूपणाचा भाग सादर केला। हा कार्यक्रम जुळे सोलापूर येथील गोविंदश्री मंगल कार्यालयामध्ये अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाला। या कार्यक्रमाचा बहुसंख्य भक्तांनी लाभ घेतला। या कार्यक्रमाचा उत्कृष्ट आणि नेटकं नियोजन डॉक्टर माधवी रायते यांनी केले होते।